काळाचा सोसावा वळसा या काळाचा सोसावा किती या काळाचा सोसावा वळसा या काळाचा सोसावा लागला सरीसा पाठोपाठी लागला सरीसा पाठोपाठी लागला सरीसा पाठोपाठी किती या काळाचा सोसावा वळसा या काळाचा सोसावा किती या काळाचा सोसावा वळसा या काळाचा सोसावा लागला सरीसा पाठोपाठी लागला सरीसा पाठोपाठी लागला सरीसा पाठोपाठी 184 ची करा सोडवण 184 करा सोडवण 184 ची करा सोडवण 184 करा सोडवण गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंग गाया शरण पांडुरंग उपजलिया पिंडा मरण सांगा उपजल्या पिंडा मरण सांग उपजलिया पिंडा मरण सांगा उपजल्या पिंडा मरण सांग मरते मरते सदेची मरते उपजते सवेचे मरते उपजते सवेचे 184 ची करा सोडवण 184 करा सोडवण 184 ची करा सोडवण 184 करा सोडवण गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंग गाया शरण पांडुरंग तुका मने माळ गुंतलिया राठी तुका मने माळ गुंतलिया राठी तुका मने माळ गुंतलिया राठी तुका मने माळ गुंतलिया गाडग्याची सुंदी गुंतलिया गाडग्याची सुट्टी फुटलिया गाडग्याची सुट्टी फुटलिया 184 ची करा सोडवण 184 करा सोडवण 184 ची करा सोडवण 184 करा सोडवण गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा बारक माई बारक माई. मग सज्जनानो लक्षामध्ये घ्या तुकोबराय या अभंगातला पहिला शब्द वापरतायत किती आणि माझं कीर्तन एकाच शब्दावर संपतं मला बाकीच्या शब्दाची गरज पडत नाही पुन्हा हा कोणता शब्द वापरताय किती आता किती हा शब्द एक वचनी का अनेक वचनी चला थोडं व्याकरणाकडे या कीर्तनाला व्याकरणाची फार गरज आहे बघा ज्याला व्याकरण कळलं त्याला अर्थ कळला ज्याला अर्थ कळला त्याला अभंग कळला अभंगाला चाली लावून उपयोग नाही अभंग आडवा तिडवा वाचून उपयोग नाही मी पाया पडून सांगू का माझा अधिकार नाही अभंग आपल्या संग बोलला तर अभंग समजला आणि 100% अभंग बोलतो फक्त बोलवणारा पाहिजे महाराज अभंगातला पहिला शब्द आहे किती कोणता शब्द आहे किती किती हा शब्द किती वचनी आहे अनेक वचनी शब्द एका माणसाला वापरलाय ऐका बर का मी काय म्हणतो अनेक वचनी असणारा शब्द कुणाला वापरलाय किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी काळ कुणाच्या मागे लागलाय तुमच्या आमच्या माग का नाही लागला क्या भरोसा इस जिंदगी का कीर्तन संपेपर्यंत मी जगल का नाही याचा मलाच भरोसा नाही ऐकणाऱ्यांनी काय घ्यावा मी काय म्हणतो कळतं का तुम्हाला म्हणजे किती हा शब्द अनेक वचनी आहे पण एकासाठी वापरलाय त्याचं नाव जीव आहे आणि तो जीव मनुष्य जीव आहे आता तुम्ही म्हणता रोकडे महाराज मनुष्य जीवालाच का ऐका किती जरी लक्षात आलं तरी मसी बैल वारीला जात कोण जात नाही किती मनात आलं गावाच्या कडनं फिरणार वॉशिंग सेंटरला धुवून आणलं तरी पोर्च मध्ये बसत त्याला बी मी किती शब्द वापरतो बर का किती जरी सांगितलं तरी पशु पक्षी ऐकतील याची गॅरंटी म्हणजे जे ऐकत नाही ते पशु आहे आणि जो संतांचा ऐकतो तो जीव आहे आता थोडं पुढे चला मग किती या काळाचा सोसावा वळसा तुकोबराय समाजाकडे पाहतात आणि माझ्या तुकोबरायच्या अंतकरणात तळमळ उत्पन्न होते तुकोबराय म्हणतात सज्जनानो
अरे हा जन्म गेला म्हणजे आपण सुटलो असं नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा बदला गेला मनुष्य देहाचा, बदला गेला मनुष्य देहाचा, बदला गेला मानव देहा, बदला गेला मानव देहा. शरीरात कोटी कोटी वेळा जन्माला यायचे. आपल्याला चांगला विचार केला तर बाबा म्हणायचे सज्जनांनो, आळी झालं तर कोटी वेळा आळी व्हायचे. बैल झालं तर किती वेळा बैल व्हायचंय? कोटी वेळा बैल व्हायचे. आणि बैलांना स्वतंत्र असतं का नसतं? बऱ्याच जणाला यावं वाटतं वारीला, पण येता येत म्हणजे लक्षात बसतंय का मी काय बोलतोय ते? त्यांना स्वतंत्र नसते. तुकोबराय म्हणतात सज्जना पाया पडून सांगतो. का सांगतोय तर संतांचं काम आहे सांगणं आणि माणसाचं काम आहे माणसाला बिघडवणं. एखाद्याने जर चुकून कीर्तनात माळ घातली की शेजारी म्हणतो लखा आज तर लयच मोठा टिळालेला आहे. मग ती टिळालेलं तुझ्या बापाचं काय गेलं बरं? सांगू गो दादा, संतांच्या अंतकरणात दया आहे, संतांच्या अंतकरणात कारुण्य भाव आहे आणि संतांची मनापासून इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांना मोक्ष मिळावं, ही संतांची इच्छा आहे. आणि आपल्याला नेहमी असं वाटतं शेजारी आपल्यापेक्षा कसा राहायला पाहिजे. मी बोललो नाही चेअरमन साहेब, माझा शब्द नाही, पण अजून पुत्र असा शेजारी जन्मला नाही की त्यांनी शेजाऱ्याला मदत करून करोडपती केले. जर शेजाऱ्यांनी काही लपून घरात ठेवलं, पोलिसाला पहिला फोन करणारा शेजारी हीच आहे महाराज. त्याच्या बायकोनी त्याला विचारलं यात तुम्हाला काय मिळलं? मला काय नाही मिळू दे, पण त्याची जिरली हेच माझं समाधान आहे महाराज. मी काय सांगतो कळतंय का? जीवाला कधी वाटत नाही जीवाचं चांगलं व्हावं, पण संतांना कधीच वाटत नाही तुमचं वाईट व्हावं. म्हणून माझे तुकोबराय हात जोडतात आणि विनंती करतात सज्जना, ही मनुष्य जन्म तुम्हाला पुनश्च प्राप्ती होणार नाही. ही शेवटची पाळी आहे, शेवटची एसटी आहे. तिकीट काढून बसा. काय काढून बसा? तिकीट. इथं तिकीट कोणतं आहे माहिती का तुम्हाला? राम नामाचं तिकीट आहे. इथं तिकीट कोणतं आहे? राम नामाचं तिकीट करा, आपली जागा पक्की करा आणि स्वर्गाच्या मार्गाने निघून जा. का तर दादा हो, ज्याच्या जीवावर तुम्हाला अहंकार आहे, ज्याच्या जीवावर तुम्ही रुबाब करताय, ही मिळालेली जी वस्तू आहे त्या वस्तूचं नाव नरदी आहे, पण हा नरदेह तुमचा नाही. देह कुणाचा आहे? देह काचे धन कुंडाचे, देह काचे धन कुंडाचे, देह काचे धन कुंडाचे, देह काचे धन कुंडाचे. मनुष्याचे
येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे, काय आहे. हे माय बाप, ज्या देहाच्या जीवावर तुमची आमची डिरिंग चालली का नाही, कुणाचं हे? काळाचं. वस्तू आपली कवी हा पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश. रान बटेने केले पण रुबाब मालकाचा आहे. कुत्र्याला सगळं वावरात येऊन देणार ती. रान लोकांचे, शेती लोकांची आहे. अरे बटाईदार आहे आपण. बर बटाईदाराचा हक्क किती वेळ असतो? करार संपला बरोबर चेअरमन साहेब. मस्टरला महत्व कधीपर्यंत आहे? मस्टरला महत्व. आम्ही दूधवालीच आहे. आम्हा चेअरमन लय भारी आपला माणूस बर का. 9-10 तारखेला किती 9-10 मस्टर भरतो ना. नाही राव चेअरमन काय बी असं पण काय या वातावरण डिग्री फॅटच लागा नाही बघा. जरा घसरलंय काय गाया पाणी पिना चार्यात दम नाही. डिग्री फॅट लागा ना मूर्खा. आत न्यायच्या बादल्या बंद कर. डिग्री फॅट लागल. काय करावं मला डिग्री फॅट लागा ना. मस्टरला महत्व कधीपर्यंत सांगू चेअरमन साहेब? एकदा फिडिंग होत नाही तोपर्यंत. एकदा फिट झाला गेलेल्या मस्टरचा आणि पुढच्या मस्टरचा काडी मात्र संबंध. तसं दादा हो आपलं लई मस्टर गेल्यात. काहीच निम संपल्यात. काय कोक दमीला आल्यात. आता मी काय म्हणतो कळतं का? तर मिळालेली वस्तू तिचं नाव नरदे. ही नरद हे आपला नाही, ध्येय काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. फक्त एक आहे, जशी व्यवहारात शेती बटाईने केली जाते. आमच्यात बटाई म्हणतात, तुमच्यात काय म्हणतात माहित नाही मला. बटाईच म्हणतात ना. बटाईनं दिलेली शेती बटाईदारानं स्वतःच्या बापाची आहे असं कधीच समजू नये. देह काळाचा आणि लावूसना, 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 शेकीच्या त्याला देणे असे, 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 देहाबादाचा आणि लावूसना, 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 आणि लावूसना, आणि लावूसना. धन्यवाद महाराज. देह कुणाचा आहे? पाचाचा आहे. कसा आणलाय? उसना. मग आपला म्हणून का बसला उभं याला? चला आमच्यातलं एक जण पुण्याला गेलं आणि भाड्याची रूम केली. भाड्याची रूम कळते ना? वा. भाड्याची रूम सजवायला किती लाख खर्च करावा बरं? रूम 4 लाखाची होती, खर्च 10 लाख केलाय. त्याला गावाकडलं 2 एकर इकलंय आणि सगळं करायला 11 महिन्याचा काळ गेलाय. आता राहायला जायला मालक म्हणला कर खाली चल. कळतं का नाही तुम्हाला काय? रूम बांधाय मालकाला 4 लाख खर्च आलाय. ह्याने ती रूम नाटवायला 11 लाख खर्च केलाय. गावाकडे 2 एकर इकलीये. आता राहायला जायचंय. पाहुण्याला पत्रिका वाटल्यात. त्याच दिवशी मालक आला, माझी खोली खाली कर, पोराचं लग्न जमले. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन का घर, जिंदगी एक किराए का घर, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। ऐका राजो, भाड्याचं घर करार संपला की खाली करावं लागतं. घर जाग्यावर राहतं, पण घरात राहणारा अजून घराला कळाना. माती घरात राहणाराची होत नाही, घराची होते. तुम्हाला कळलं का? माती कुणाची होती? माणूस म्हणतो अमुक अमुक पाहुणा मिळालाय, त्याची काय करायची? तुम्ही त्याची माती करा इतकं ताकद आहे का तुमच्यात? अरे आपलीच माती झाली. ऐका बर का, गोड सांगतो, काही काही माणसं मरा वाटतात पण ती माणसं मरत नाहीत, आणि मरूच वाटत नाही ती माणसं मेल्याशिवाय. गाव ज्याला कटाळलंय ती मरत नाही, आणि गाव ज्याच्यासाठी देव पाण्यात ठेवतय ती जगत. आमच्यातल्या का भावकीचं लग्न होतं मोठं, संध्याकाळचं लय मोठं होतं, आणि भावकीतला माणूस आजारी होता, बारवासाच नव्हता, पण जी आजारी होता ती खुडील होता. माणसं बघायला आलं की कणायचा, आणि माणसं गेलं की गप्पा गप्पा खायचा. पण ज्याचं लग्न आहे त्याची पोरं काळजीच करीत नव्हती. पोराला माहित होती नमुना काय मापाचा आहे ती, पण ज्याचं लग्न आहे तिलाही काळजी करायचा, कारण त्यांनी 20 लाख रुपयाच्या सुपाऱ्या दिल्या होत्या. ती म्हणायचं लग्न झाल्यावर का मारा ना, पण आडवा नको. आणि ही गडी सगळ्याला आज तो आडवाच गेलेला होता. ही त्याच्याकडे गेला ना, माझा आता काय करेला का, तुझ्या पोराचं लगीन बघत नाही का म्हणायचा. लगीन बघत नाही म्हणलं की बोटावर दिवस मोजायचा, स्वतः फिटतय का. असं करीत करीत 10 दिवसावर लगीन आल्यावर तो लईच कानायला लागला. की त्या पोराला म्हणला म्हाताऱ्याला सलाईन. पोरं म्हणली आता सलाईन लावून खर्च करण्यात काय मजा आहे, तुम्ही करू नका, मी पैसे भरतो. पण ही जगला पाहिजे कवर. म्हातार लगीन हुसतोर जगलं, लगीनच नाही त्याच्या नाताची बुंदी बी म्हाताऱ्याने हाणली, पण म्हातार मरलं नाही. पण एकदा म्हातार खरंच मारल्यासारखं वाटलं. पाहुणं आलं, म्हाताऱ्याचा एक जीव जायचा आणि एक जीव यायचा. कुणीतरी आमच्यातलं म्हणलं बाबा संध्याकाळची येळे वारं वाजायला लागले, पाऊस यायला लागलाय, ह्याला एकदा काय करून बसव, उठून बसवल्यावर जीव. मी अजून कुणाला उठून बसवलं नाही, मला काय याची खात्री नाही, पण तुम्ही कुणाला तरी उठून बसवलं. मी माणसं आपला जीव जाऊस्तोर सकट वाट बघत, त्याला उठून बसल्यावर हरिपाठ म्हणायला लागला. आता काय करायचं, खुडीच होत ना. जी उठून बसव म्हणलं त्याच्या मागे 10-5 पोरं चपला घेऊन पळत होती. लागा मला पडून होता ती तरी 12 होता. 12-1 वाजता पुन्हा झोपिवला की कणायला लागला. सकाळच्याला उठविला की वरच्या वावरात काय केलं विचारायला लागला. त्याला उठवायला आणि झोपवायलाच एक माणूस हजेरीने ठेवला. 3 पोरं, कुणी थांबायचं बापापाशी. ती म्हणजे हजेरी जाऊन दे. 6 महिने म्हातारं उठवलं, आणि 6 महिने म्हातारं. आता म्हातारं मराय पाहिजे का नाही? सज्जनानो, म्हातारं मेलं नाही, उठवाय ठेवलेला माणूस मरून घ्या. वाट कुणाची बघितली? अरे झाडाचं पान हलवायची सत्ता माझ्या पांडुरंगाची आहे. प्रेमाशी बोलाने तुझी आसतेने, प्रेमाशी बोलाने तुझी आसतेने, प्रेमाशी बोलाने तुझी आसतेने, प्रेमाशी बोलाने या सीतालाने
चालले तुझी आबळे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सूर्याशी चालणे तुझी आबळे सूर्याशी चालणे तुझी आबळे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे तुझी आसत्तेने दासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे सूर्यासी चालणे तुझी आबळे सूर्यासी चालणे तुझी आबळे तुझी आसत्तेने दासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी या झाडाचं पान हलवायची सत्ता माझ्या पांडुरंगाची आहे. सांगू का कर्माचा अहंकार आपल्याकडे आला म्हणून आपलं वाटोळं झालं वा दादा वाटोळं झालं. घरात फक्त तुम्ही म्हणा हे मीच केलं वाद होते हो. हे मीच केलं म्हणलं की हे आपण मिळून केलं म्हणलं बायको अर्धी चपाती जास्त देते हो. मी तुम्हाला सांगायचं का आता मग तुम्ही काय आज पुतूर भाकरी मोडलं का नाही क्या बोलण्यात चुकतोय हो. आमची ती तशीच करते म्हणलं की घोटाळा तिचा आपल्यावर जीव नसू द्या फक्त म्हणा तिचा आपल्यावर लय जीव आहे बघा. ती म्हणजे आमचं गायबांना असलंच आहे बघा. तुमच्या लक्षात बसलं का मला काय म्हणायचंय सांगा. या तोंडाने वाद करून तुम्हाला काय भेटल काय भेटेल वाद करून दोन शब्द गोड बोला हो. रानातलं जनावर आपल्या जवळ येते दादा येतं का नाही सांगा. आता बसल्या बसल्या इथं मी त्या भाऊंच्यात एक मांजर बघितली. मला वाटत नाही ते आपल्या देशातली असेल. तिला बघितल्यावर चांगलं घाबरते पण ज्याने त्याला जीव लावला ना ती तिच्या इशाऱ्यावर ती मांजर चलत असेल बरोबर का. एक प्राणी जर माणसाच्या इशाऱ्यावर चलत असेल याला कारण फक्त जीव लावणे. मग तुम्ही आम्ही एकामेकाला जर जीव लावला तर एकामेकाच्या इशाऱ्यावर चलल का न चलल एवढं मला उत्तर द्या दादा. माणसं म्हणतात काळ बदलला चेअरमन साहेब चुकीचे. काळ बदलला नाही हो माणसं बदलली. माणसं का बदलली माणसातनं तीन गोष्टी निघून गेला. एक निष्ठा निघून गेली दुसरा विश्वास निघून गेला आणि तिसरं प्रेम निघून गेलं. म्हणून महाराज ही परिस्थिती आज ओढावली. तू कोबराय म्हणता सज्जना ही वस्तू आपली नाही ही भाड्याची वस्तू आहे. एक ना एक दिवस आपल्याला सोडायची आहे. आता थोडं पुढं चला. माणूस मेला म्हणजे काय गेलं त्यातलं जीव घ्या. चला डॉक्टरकडे. तुमच्या इंदापुरात सगळ्यात मोठा दवाखाना कोणता आहे पानबुडे. सगळं खर्च माझा किती होऊन द्या वावारिकाची पाळी होऊन द्या माझी मी घाबरत नाही. हा फक्त दवाखान्यात कोणाला यायचे आणि डॉक्टरला सांगा डॉक्टर किडनी काढून दे दिन का नाही काढून आले चोरून निघले त्यांनी बी किडन्या. त्याला जर सांगितलं माझं आतड काढून दे दिन का नाही किडन्या काढून देईन. जे पाहिजे तो पार्ट डॉक्टर काढून फक्त डॉक्टरला सांगायचं मायातला आत्मा काढून दे. डॉक्टरला सांगायचं डॉक्टर साहेब माझ्यातला जीव काढून देईल का. डॉक्टर किडनी काढून देऊ शकल आतडा काढून शिवू शकल बरगड्या काढून देऊ शकल जटर काढून देऊ शकल पण जगातला कोणताच डॉक्टर अजून जीव काढून देऊ शकत नाही. पाया पडून विचारतो सज्जनांनो जीव आहे का नाही कुठे. आणि शास्त्र सांगते चक्षुमोर्यम सत्यम. जर वस्तूच बघितली नाही आहे म्हणण्याचा अधिकार नाही. सांगू का दादा गोड बोलून या सगळ्यांचा मालक जो आहे त्याचं नाव जीव आहे. आता ऐका पायाला ठेस लागली. आता आम्ही वर येऊन कालच माघारी आलोय. ठेप्याला बसली म्हणजे माझं पायला दुखत्यात लागा. मी दुखतोय कोण म्हणलं नाही माझं पाय ज्या अर्थी माझं पाय दुखत्यात या पायाचं दुखणं तुम्हाला कळतंय का माझी मला कळतंय. बर याला कोण जाणतंय मी जाणतोय का तुम्ही जाणताय. मग पाय आणि मी एक आहे का वेगळे कसं काय एक असं ना कसं एक असेल म्हण. अहो पाय दुखलेलं मला कळतंय पायाला फोड आलेलं मला कळतंय याचा त्रास मला कळतोय. ज्या अर्थी याचा त्रास मला कळतोय ही मी एक नाही मी याचा द्रष्टा आहे. दृश्य
द्रष्टा आणि दर्शन. जसं शेजाऱ्याचं दुखणं शेजाऱ्याला कळतं, म्हणजे काय एक आहेत का वेगळीत वेगळीत. या पाय मी नाही, या पायाला चालवणारा मालक मी दादा. तुमच्या लक्षात बसलं का? चला, टायर मुळे गाडी पळते का हवे मुळे गाडी पळते? का गाड्या नाहीत का तुमच्याकडे? काय इंग्लिश मध्ये विचारलं मी तुम्हाला? काही कुठदा म्हणजे कन्नड मध्ये विचारलं मी तुम्हाला. गाडी टायर मुळे पळते का हवे मुळे पळते? टायर मुळे, हवे मुळे. घ्या टायर काढून. एका बी नाही एक कामान हे. जर या जीवाला शरीराची जर साथ मिळली नाही तर जीवालाही किंमत नाही. आणि ज्या वेळेस हा जीव या शरीराची साथ सोडल, या देहाला किड्या मुंग्याशिवाय कोणी खात नाही. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. हानी राहिला पसारा, राहिला पसारा, हानी राहिला पसारा, राहिला पसारा. हे निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. सज्जनांनो, एकदा टायर मधली हवा गेली, कशातली? कोणत्या बी कंपनीचा असू द्या, मग लय रुबाब करायचा. हा, काय काय टायरला पंक्चर काढायची पंचायत आहे, त्याला गॅटर हाणावं लागतंय. बऱ्याच टायरला आता सध्या गेटर लावलेली ती. काय कायला पॅच हाणलं तरी जमा नाही आता, ती चिरायला लागले कुंकडबी. तुम्हाला टायर कळतं का? त्या टायरला ताकद कुणाची आहे? हवेची. जोपर्यंत टायर मध्ये हवा आहे तोपर्यंत ती किती बी बसा ती कणत नाही. जशी हवा कमी होईल तसं कणायला. तुम्हाला कळलं तर बघा. आता ह्याच्या पुढचं मी काय सांगू शकत. अजून आमचा हवेचा दाब बरा आहे. आमच्या दिंडीत पार टायरची पुट्या झालेल्या दिंडीला आली होती. मी म्हणलं घरच्याला घरी राहायला कार आणि दिंडीत आल्यावर दिंडीवाल्याला कार. त्याला चल म्हणलं की मला चलणं होत नाही. मग कशाला आलाय तो? नाश्त्याला जोडायचं, टेम्पूत बसायचं, टेम्पूतनं पुन्हा दुपारच्याला उतरायचं, निबार हाणायचं, पुन्हा बसायचं. आणि आम्ही तिथं गेलो माणसं नाचून हरिपाठ करू. याला बाजूला घ्या म्हणलं. काय लाका म्हणजे आका प्रवास बसून करायचा आणि वारकरी 22 किलोमीटर चालवलं. आज काय नाचलीच नाहीत राव. तू गेलता दिवसभर कुठे? मग तू घरी राहायला घरच्याला ताप. त्याला म्हणलं मग घरची म्हणली तेवढीच महिनाभर मोकळी. आता पाया पडून सांगतो बरं का, कालच परवा वारी झाली. मनुष्याच्या जन्माला येऊन 2 वाऱ्या करा सज्जनांनो. या लेख मी तुमच्या लेकरासारखा आहे, मुलासारखा आहे. 2 वाऱ्या करा. एक म्हणजे ज्ञानोबाची आणि तुकोबाची वारी करायला विसरू नका. आणि दुसरी वारी राजा शिव छत्रपतीच्या रायगडाची एक वारी करायला विसरू नका. या 2 वाऱ्यात म्हणून आपण जिवंत आहे. आज जर रायगड नसता, पाया पडून सांगतो आणि जबाबदारीने सांगतो, शहरातलं कीर्तन आहे. आज जर रायगड नसता तर इंदापूर तालुक्यात कीर्तन झालं नसतं दादा. इंदापूर तालुक्यातच काय महाराष्ट्रात झालं नसतं. म्हणून ज्ञानोबाची तुकोबाची वारी का करायची? माणसाने माणसाशी माणसासारखं राहावं हे वारी शिकवते. आणि जगावं कसं हा रायगड शिकवतो. म्हणून 2 वाऱ्या करा दादा. पुढे जाऊन सांगतो. एखादा माणूस गेला, त्याचा जीव गेला. जीव गेल्यानंतर गल्लीतनं किती वेळात बाहेर जात असेल बरं? किती वेळ लागेल बरं इंदापूर सिटी पार करा जीवाला? किती? अर्धा तास? अर्धा तास काय बिळ खात बसला काय तो? किती वेळ लागत असेल त्याला? एका सेकंदात निघून जाते ती. त्याची काय आशा बिशा गुतली नाही. आला का आयुष्यभर नामस्मरण करणारा हरणाच्या पोटाला जन्माला यावं लागले. आणि आपण आयुष्यभर दलाल्या करीत बसलोय. ऐका सज्जनांनो, आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी माहित नाही. एकदा का या हृदयातनं या देहातनं जीव बगलेला निघाला. हस्तीमध्ये दही पडेपर्यंत म्हातारा असू द्या म्हातारी असू द्या घराच्या बाहेर जात नाही. तुम्ही असं समजू नका मिली की म्हातारी किंवा म्हातारा. हा, जोपर्यंत हस्तीमध्ये दही पडत नाही तोपर्यंत त्याला प्रेत कर्म म्हणतात. कोणतं कर्म?
गरुड पुराणात 2 कर्म सांगितलेत, एक प्रेत कर्म आणि दुसरं श्राद्ध कर्म. आज करतोय ते श्राद्ध कर्म. पण हस्तीमध्ये दही पडत नाही तोपर्यंत तो जीव घराच्या बाहेर जात, तो टकमक टकमक सूक्ष्म रूपानं बघत असतो. कालपासून तांब्या भरून न देणारी सून आज माझ्या नावाने रडती. माणसं आले की पोरग मुंडके गुडघ्यात मुंडकं घालतंय. मला एक जणांनी विचारलं होतं, इथं तसं नाही कुणी, बाया मुळू मुळू रडत्यात. मला त्यांना पदर आहे, रडती का नाही रडती हीच कळत नाही. काय कळतंय तुम्हाला? शेजारी मिलीन तिने की तिथं आले की बाया पाणी आलो कुठनं, हिची सासूईने दोनदा आणली आणि शेजारीच्या सासूला रडती. मी खोटं बोलतोय का? तुम्ही मी असं काय असलं की नाही लांब लक्ष ठेवत असतो, तेवढंच गवतंय कीर्तन आपल्याला. आणि खरं सांगाय काय घाबरले, स्वतःच्या सासूचा विचार न करणारी सून दुसऱ्याच्या सासूसाठी रडती. अय मावशी पोरासारखं काय, खरंय का खोटंय? मग तुमच्या सासूसाठी रडाय तुम्हाला काय फाशी आली का? मला सांग. चुकलं तर मला जागेवर थांबवा महाराज, चुकलंय कुणी मारू द्या गल्लीतलं, लावलाच पदर ह्याला लका रडू कुठे? मग माणसं गुडघ्यात मुंडकं घालतात. मला एक जण म्हणला, हे गुडघ्यात मुंडकं का घालतंय? आयुष्यभर आईबाप सांभाळताना वरमान करून ज्यांनी आईबाप सांभाळलं नाही त्याला आईबाप गेल्यावर गुडघ्यातच मुंडकं घालावं लागतं. आपला शब्द गुडघ्यात काय वर थोबाड करीन आता मला सांग. मायबाप 13 दिवस हा जीव घराच्या बाहेर जात नाही. तुमच्याकडे रांगोळ घालून पाय बघतात का? कितव्या दिवशी? तिसऱ्या. कशावर पाय उमटतात? रांगोळीवर. आणि तुम्हाला रांगोळीचं पाय कळलं का कशाचं आहे ते? जित्या पण आई बापाचं पाय ह्यांना कळलं नाही तर पुन्हा रांगोळीतलं पाय कळत असतात का? तुमचा चुकीचा गैरसमज आहे. त्या जीवाला लगी लगी मोक्ष मिळत नाही. ऐका समजून सांगतो, वर्षादाचं कीर्तन आहे म्हणून पाय बघा नाही तर नका बघू. आणि ते पाय कळा इतका आपलं पाय चांगलं नाहीत. मी काय म्हणतो, लगा 22 वर्ष आईनं सांभाळलं, हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं आणि लग्नापासून 22व्या दिवशी आई वाईली ठेवली, तिचं पाय रांगोळीत बघतो. काय करावा? अंतविधीला नेत असताना सुतुळीने बांधावं लागतं, बरोबर का? तिथं गेल्यावर इसाव्यावर काय तोडावा लागतो? बंद. त्याला तुम्ही काय म्हणता? सुतुळी म्हणत नाही, बंद. कुणी तोडायचा? मुलीनी. कशासाठी? गुतून राहायला नको. सुतुळ्या तोडल्यावर मुक्तता मिळते का? सुतुळ्या होय बाबा, होईल का तसं? बंद तोडायचा असेल तर जिवंतपणे तोडा. बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकणी. सुतुळ्या तोडून कुणी मोकळं होत नाही आणि सुतुळ्याने बांधलं म्हणजे कुणी बंद होत नाही. बांधाय सकट एकच माणूस ठरलेला गल्ली गल्लीत, दुसरा माणूस पुढे येत आला तरी ती येऊन देत. माझं त्या माणसाला जाहीर आव्हान आहे, तू मेल्यावर काय जिशिपीत न्यावा का? शिकू दे कुणाला तरी बांधा. बास खर केला का? शिकू काय? तू मेल्यावर जिशिपीत न्यायचं का पुन्हा? बांधलं तरी मोक्ष नाही, तोडलं तरी मोक्ष नाही. तिथं काय ठेवतात? तांदूळ, बरोबर का? शिजलेलं का कच्च? लगा शिजलेला भात त्याला पचत नव्हता आणि त्याच्याजवळ एक ठोकळा. बारकली रुपया घेतं का रे? ऐका सज्जनानो, त्याला तुम्ही इसावा म्हणता आणि तिथनं उचलायचं, पुढचं खंद मागं, मागचं खंद करी. का बरं तसं करायचं? माझा बाप दुपारच्याला खंद बदलायचा बैलाचं, मी बघितलंय ते. तुम्ही शेतकरी, मी शेतकऱ्याचा. खंद कधी बदलायला जायचं? कुणाचं? बैलाचं. कशामुळं? की बैलाच्या एका खांद्याला ताप नको. तुम्ही म्हणले पुढचा माग व्हा, मागचा बरं कसं बी न्या, वडीत न्या, तानीत न्या. त्याला कुठं न्याला? मशानवाट्यात न्याला. आता तिथं नेलं, त्याला झोपिवलं. आता त्याला काय कशाने फेरं घालायचं? पाण्याचं. गाडगं. गाडगं आपलंय का सोयऱ्याचं आहे? गाडगं कुणाचं आहे? गाडगं आपलंय. त्या दिवशी कुणी आणून द्या, पण ती पैसे घ्या इसरत. तिथं आवाज आला की म्हणतो, मी त्या दिवशी इतकं खरंचलो होतं बरं का. गाडगं आपलंय, येडं घालायला आपण आहे आणि ठोका द्यायला. वा, एवढं कळलं तुम्हाला तरी कीर्तन संपलं. आयुष्यात जेवढं ठोका आपल्याला दिलं, कुणी दिलं? आणि तुमच्यात सगळ्यात जवळचं पाहुणं कुठलं आहे? वा, आमचं गेलं उजनीच्या धरणात, कवाच गेलं. माशाने खाऊन मोकळी केली आमची, कर्नाटकला पोचली बाकीची. तुमच्या लक्षात बसलं का? गाडगं आपलंय, फेर घालायला आपण आहे आणि ठोका द्यायला पाहुणाय आणि बॉम्बलायला आपण आहे. बोंबल म्हणते, बोंबल बोंबल. आता बर पुन्हा त्या गाडग्याचा बुका करायला पाहुणाच आहे.
पाहुण्यानी आपलं भोगा करून घर टाकले. मी माझ्या मनाचं सांगत नाही, तुकोबाचा अभंग कुणाचा पाठ आहे का बघा. फिरविला घट फोडीला चरणी आणि महावाक्याची बोंब घाली. हा, तुम्हाला कळलं नाही दादा, पाया पडून सांगतो. या देहाला गाडगं म्हटलं. कशाला? या देहाला गाडगं म्हटले. हा हे गाडगं, देहरूपी गाडगं 2200 रुपये सोनाच्या चरणाने फोडायचे आणि सद्गुरूकडून मिळालेल्या महावाक्याचा जप करायचंय, तरच गाडगं मुक्त होईल, नाही तर गाडगं मुक्त होत नाही. आता आपण ज्या दिवशी जाळलं, सावडलं, सगळं केलं, गोड जेवण केलं, गोड जेवण झालं, 13वा दिवस झाला. 13 दिवसांनी ही जीव आता निघायला लागतो, इंदापूर सोडायला लागतो. आता हितनं वैतरणा नावाच्या नदीपर्यंत जायला त्याला 39 दिवस लागतात. किती दिवस? 39 दिवसानं वैतरणा नावाच्या नदीपर्यंत जातो. त्या नदीमध्ये पाणी नाही, रक्त आहे, रुधिर आहे, घाण आहे आणि तिथं मगरी आहेत. काय आहेत? मोठ्या मोठ्या मगरी. आपण जर पाय टाकला तर ती खाल्ल्याशिवाय सोडत. वारकऱ्याच्या या भाषेत याला भवसागर असं म्हणतात. कोणता सागर? भव अधिक सागर. वारकऱ्याच्या भाषेत भवसागर. आता तो भवसागर पहिलं तिरला जाण्याची आपली ताकद नाही, पण भगवंतानी एक सोय करून ठेवली. तिथं एक नावाड्या ठेवला आहे. कोण ठेवलाय? नावच बसायचं आणि पलीकडं. पण नावाड्या कुणाला बी फुकट बसवत नाही. चेअरमन साहेब, नावाड्या काहीतरी घेतो आणि मग सोडतो. आता बसलेल्या पैकी सगळ्याला पाया पडून विचारतो, जाताना तुम्ही संघ काय घेऊन चाललाय मला सांगा. त्या नावाड्याला द्यायला पैसे कुठे तुमचं? काय कायचं बँकेत, बँकेतलं कोर्टात गेल्यात. सोनं नाणं म्हातारी दाराच्या बाहेर काढता जावा जावाने वाटून मोकळी झाली. एक दागिना स्वतः दगडाने तोडून अर्धा घेतलाय. जेवढं कमवलं तेवढं कुठे? आणि मग तो जीव त्या नावड्याच्या पाया पडतो. दादा काय माझ्यापाशी? खाली हात आलो होतो, खाली हात चाललोय, अंगावर कपडा सकट नाही. नावाड्या म्हणला काहीतरी द्यावं लागल. तिथं द्यावं लागतं. काय सांगू का? या मनुष्य जन्मात येऊन जर तुम्ही कुणावर परोपकार केला असेल, वारकऱ्याला दिंडीच्या टायमाला जेवण दिलं असेल, त्यांचा अवमान केला नसल, तर ते पुण्याच्या बदल्यात तो नावाडी पहिलं तिराला सोडतो. याच्यात 100 दिवस जातात. किती? आणि 265 दिवस तिथं न्याय निवाडा चालतो. पहिले 100 दिवस, नंतरचे 265 दिवस. 100 अधिक 265 बरोबर 365 दिवसांनी त्या जीवात्म्याला गती मिळते. त्याचं नाव वर्षश्राद्ध आहे. वर्षश्राद्ध मध्ये करता येत नाही. उदाहरण सांगतो, 10वा मागं पुढं होतो, 13वा केला का कधीचा? 13वा मागं पुढं. कारण 10वा हे कर्मकांड आहे, 13वा शास्त्र आहे. 10वा मागं पुढं होईल तसं 13वा मागं पुढं होत नाही. तसं वर्षादही मागं होत नाही. का? तर जीवाचा शेवटचा संस्कार आहे. तुकोबराय म्हणतात, जन्म घेणं आपल्या हातात नाही, मरणं आपल्या हातात नाही, पण मिळालेल्या आयुष्याच्या साधनानं सच्चिदानंद पदवीपर्यंत जाण्याचा अधिकार नारायणाने आपल्याला दिलाय. सज्जना, वस्तू मिळाली त्याच्यासाठी, पण वापरली तो दुसरीकडं. पण लक्षात घे दादा, एकदा चुकला, दोनदा चुकला, तीनदा चुकला, पुन्हा ती चूक करण्यात काय मजा नाही. अभंगात शब्द वापरलाय किती. एखादा पोरगा पहिल्यांदा चुकला तर बाप म्हणतो, बाळा असं करू नको रे. काय म्हणतो? असं करू नको. दुसऱ्या वेळेस चुकला, अरे नको राजा असं करू. पण एक चूक पुन्हा पुन्हा करत असेल तर बाप सकट वाईट टाकतो. म्हणतो, किती वेळा तुला सांगायचं? शब्द कोणता आला? किती. म्हणजे एकदा चूक झाली तर किती शब्द येत नाही, दोनदा चूक झाली किती शब्द येत नाही, पण एकच चूक पुन्हा पुन्हा पुनश्च जर तुम्ही तीच चूक करत असाल. म्हणून तुकोबरायनं अभंगातला पहिला शब्द वापरला किती. किती या काळाचा वावळसा, किती या काळाचा वावळसा, किती या
लागला सरीसा पाठोपाठी लक्ष चौराई शिकारा सोड म्हणा लक्ष चौराई शिकारा सोड सोसावा बळसा लागला सरिसा पाठोपाठी या काळाचा लागला सरिसा सरिसा पाठोपाठी लागला सरिसा पाठोपाठी लागला सरिसा पाठोपाठी लक्ष 84 करा सोड म्हणा लक्ष 84 अभंगातला प्रथम शब्द वापरलाय आपण अजून प्रथम शब्दावरच चालू आहे किती तुकोबरा म्हणता राजा हो सज्जनांनो हो तुम्हाला किती वेळा मी सांगायचं की आपल्याला मरावं उपजे ते नाशे नाशिले पुनरुपी दिशे हे गठे का यंत्र जैसे परिभ्रमेगा इट इज अ सायकल इट इज अ चेन इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम जगाच्या पाठीवर सर्व काही थांबवलं जाईल पण मरण कोणाला थांबवता येत जीर्ण वस्त्र त्यागीजे नूतन वस्त्र वेडीजे तैसे ध्यांतरा स्वीकारीजे चैतन्याते या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती राजा हो तुम्ही नवीन कपडे कधी घेता बरं नवीन कपडे जुनी आणि फाटलेल्या कपड्यात काय करता टाकून देतो महाराज म्हणा आता जुनी माणसं नव्हती टाकून देत दोतार फाटलं की दंड घालायचे आणि लयच कामात न गेल्यावर कान्या वळायच्या कान्या तुटल्यावर कंड करायचं बांधाच्या मापचं नाही राहिल्यावर आणि कांड्याच्या मापचं नाही राहिल्यावर म्हातारीला मला देऊ का टाकून खंदिलाला वाती करायच्या दोतार कुठे गेलं आता वाद जळवलं टाकून द्यावं का नाही लेकराला काय जळ करायचं ह्याचं नाव संसार आहे ह्याचं नाव नाशिवंत गोष्टीला सकट जिथं महत्व येतं त्याचं नाव संसार आहे आणि शाश्वत गोष्टीकडे जिथं दुर्लक्ष केलं जातं त्याचं नाव परमार्थ. दादा पाया पडून सांगतो तुम्हाला शर्ट फाटला ना आपण टाकून देतो आणि दुसरा शर्ट घालतो पण उघडा कोणी बसत तसं जीवात्म्याचा देह म्हणजे कापड आहे. चला साप बघितला का ना आपण सगळ्यांनी कातन कोणाला आहे सापाला सापाला हात लावल्यावर मरल का कातणीला हात लावल्यावर मरल आपण कातणीला हात लावल्यावर मरणार अजून सापाने कातन सोडली नाही पहिलवान आता कोणाला हात लावायचा कातन चिटकून आहे सापाला
पण जर कातणीला हात लावला तर ठोका बसल्याशिवाय. पण 2 मिनिटात सापाने कातण सोडली, कातण पटांगणात सुटत नाही. आपण बी लय कातणीला आलेली माणसं, कुठे तोंड घालावा ही सकट खरा नाही आपल्याला. सापाला तर गडगी गुडगी गावते, ते आपलं काय. सगळ्या जास्त मोठी कातण म्हणजे पोराच्या लग्नाची आपल्याला. काही जी लेकरं धावायला लागल्यात आता बापावर. 10-5 वर्षापूर्वी त्याला गोरी पाहिजे होती, आता कसली बी जमती त्याला. महाराज मी काय म्हणतो, काळी असू दे कशी असू दे, आपल्याला तिकडे इशे न्यायचा. ऐका, जोपर्यंत कातणीनं सापाला सोडलं नाही तोपर्यंत कातणीला किंमत आहे. ज्यावेळेस कातण सापाला सोडल, कातणीला कुत्र खात. मग कातणीमुळं साप आहे का सापामुळं कातण आहे? सापामुळं कातण आहे. मग फुगीर कातणीने करावं का सापाने करावं? इकडं कातणच फुगून बसली. साप मला गप मर, मला तुझी गरज नाही, नाहीतर जाय म्हणला वाऱ्यावर. ज्या कातणीनं सापांना सोडलं त्या कात्री मुंगळ्याने खाल्ल्या. महाराज खाल्ले की नाही? आपल्यामुळं बापाला किंमत नाही, आपल्यामुळं आईला किंमत नाही, आई आणि बापामुळं आपल्याला किंमत आहे. हे कायम लक्षात ठेवा. आपल्यामुळं संतांना किंमत नाही, संतांमुळं आपल्याला किंमत आहे. आणि देवामुळं संतांना किंमत नाही, संतांमुळं देवाला किंमत आहे. ही सायकल आहे महाराज. आपलं सगळं उलट आहे. आपण आपल्या बापाला म्हणतोय म्हाताऱ्याला कळत, खरंच म्हाताऱ्याला कळत नाही. तू जलामला की उजनी टाकाय पाहिजे होता. तुला सांभाळला म्हाताऱ्याची चूक झाली. स्वतःच्या पोटाला न खाता घरात कोराच्या प्याला पण तुला लिटरने दूध पाजलं आणि माणसात तो उचलून टाकलं. खरंच तुला बापाला कळत नाही. महाराज पाया पडून सांगू का, देव एका बाजूला आहेत आणि आई आणि बाप एका बाजूला आहेत. मी याच्या पुढचं बोलतो, कुणाला राग येईल माझा येऊ द्या. आला तरी बेहतर नाही. 20 30 श्रीमंताला 40 गाव. बाप किंवा आई मेल्यावर सावडा दिवशी फळं न्यावा का जितेपणी घालावा? मी बोलत नाही, हे माझ्या तोंडानं बोलत नाही. बर सावडा दिवशी काय काय लागतं बरं आपल्याला? सफरचंद. ज्या बापाला वाळू काळे का पांढरे माहित नाही त्याच्या दगडावर काय ठेवलंय नी? बर हे सफरचंद आई बापासाठी आणलं का पाहुणं रावळं आपल्याला चिकाटेत म्हणून आणलं? खरं सांगा, मी बोलणार नाही. उद्या म्हणा नको ती कर्मावाला बोलून गेला, शूटिंग चालू आहे. सफरचंद आई बापासाठी आणलं का येणारे सोयरे धैर्य नावं ठेवू नये म्हणून आणलं? खरं सांगा, ना अर्ध्या जगा देऊन बोलतो. खरं सांगा मला, तुमचं आई बापावर प्रेम आणि असतं तर जित्यापणी चारलं असतं. पटतंय का तुम्हाला? बोला. खारी बिस्किट टोस्ट फरसन पार दगड बुजला कशात? ही प्रेमापुटी, ही प्रेमापुटी. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून केलेला अट्टास आहे. पण पांडुरंगाने जर आपल्याला चांगलं म्हणावं असं वाटत असेल, जिद्दापणे आई संघाने बापा संघ शिळी बाकर बसून खा, दगड भरून टाकायची गरज तुला लागणार. मी कर्मकांड न मानणारा महाराज आहे. आमचं आयुष्य वास्तू शांत्या घालण्यात गेलं. बंगला बांधला त्याची काय घालायची? अरे तुझी कधी घालायची? ती बंगला काय इंदापूरच्या बाहेर जात नाही. वास्तुशांती माणसाची का घराची? अरे जी पळतच नाही कुठं त्याची शांती, आणि जे गावभर पळते त्याला काय मोकाल सोडला का? कर्मकांडाला महत्व देऊ नका सज्जनांनो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर पुढे फोटो आहे. अरे आमुष्या पौर्णिमेला लढाया केल्या, कधी भविष्य बघितलं नाही, ज्योतिष्य बघितलं नाही, मुहूर्त बघितला नाही. फक्त 2 गोष्टी माझ्या छत्रपतीकडे होत्या, माऊळ्यांच्या मनगटात ताकद आणि हृदयात छत्रपतीची निष्ठा, म्हणून स्वराज्य घडलं. पाया पडून सांगतो, आई आणि बाप गेल्यावर रडण्यात मजा नाही. काय मजा आहे पुन्हा? सावडण्या दिवशी काय जरी केलं तरी मजा नाही. तू कोबरा म्हणता सज्जना, पाया पडून सांगतो, किती या काळाचा सोसा वळसा लागला सरीसा पाठीमाग आपल्या पाठीमाग काळ लागलाय. काळ कसा लागलाय सांगा? एखाद्या ताईनं लोणी करीत असावा आणि लोण्याचा गोळा काढून बगलेला ठेवावा आणि तिथं बोका असावा. पहाटे उंदीर येऊन जाय बोका.
कॅमेरा बाजूला ठेवून बोक्यानं बघावा. बोक्याचं लक्ष कुणावर आहे? ताईवर नाही. कवा ताईची नजर बाजूला जातीये आणि कधी लोण्याचा. तसं कधी तुम्ही रामनामापासून बाजूला जाताय आणि यम म्हणतोय एकदा रामनामापासून बघलेला गेला की जड रामनाम. घडी घडी काळ वाट याची पाहे 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 घडी 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 काळ वाट याची पाहे 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 अजून किती आहे अवकाश 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 हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता माय बाप काळ आपली वाट बघत बसलाय. अजून किती आहे अवकाश. याचा अर्थ असा आहे रोज आपण मृत्यूच्या कुठं चाललोय? जवळ चाललोय आणि त्याला तुम्ही वाढदिवस म्हणता. काय मृत्यू लोक राव. रोज आयुष्य कमी होते आणि त्याला आपण काय म्हणतो? वाढदिवस. जवळजवळ बाळबळी वाडे तव तव नाचती कोडे आयुष्य निमाले आणि तुलेकडे ग्लानीचं नाही माय बाप माऊली सांगतात. म्हणून तुकोबराय म्हणतात सज्जना मिळालेला नरदेह हे सोन्याहून महत्वाचं आहे. एक वेळ सोनं मोडून सोनं करता येईल पण गेलेला नरदेह पुन्हा मिळणार नाही. फक्त एक कर काय कर तू तुझ्या पांडुरंगाशी एकरूप भाव कर. का आपली अवस्था किती फिरून आलोय हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. लक्ष 84 लक्ष 84
रिगाया शरण पांडुरंगा. आपला वेळ 10 मिनिटाचा राहिलाय, 2 मिनिटं जरा लक्ष द्या. 33 कोटी देवातनं शरण जायला कुणाला सांगितलं दादा? रिगाया शरण पांडुरंगा, रिगाया शरण बालाजी बाबा. असं आहे का? इकडं तिकडं. पण सगळ्यात श्रीमंत देव कोणता आहे? पण ती डोक्याची केस ठेवीना. माझ्या पांडुरंगाच्या वारीला आता लाखो समाज आला. माझा पांडुरंगाने कुणाच्या सपनात येऊन ये म्हणून सांगितलं होतं का? कुणाला पत्रिका होत्या बरं दिंडीला यावंच लागतं ना, तर तुमचा सारा जप्त करीन म्हणून होतं कुणा? अरे हा कळले तरी माणसं बघलं निघत नाही का? तर माझ्या विटेवरच्या देवासारखा दुसरा देव नाही. माझा देव कृपाळू आहे, कृपाळू आहे, तातडी आहे आणि उतावीळ आहे. आणि या सगळ्यात महत्वाचं, माझ्या देवाला काहीच लागत नाही, फक्त भाव, श्रद्धा आणि निष्ठा. 90 वर्षाचा वारकरी 16 वर्षाच्या पोरापेक्षा ज्यास उड्या मारित असेल त्याचं नाव पंढरपूर आहे. म्हणून तू कोबरा म्हणले याने पाठव, इकडं तिकडं फिरू नका. काय असय काय असय, पण माझा देव असा आहे. समाचार दृष्टी विठेवरी साजरी ते ते माझे हरी प्रतिराव. माझ्या देवासारखा दुसरा देव नाही आणि सगळ्यात मोठं भूत बी तेच आहे. देवाला काय म्हटलंय? भूत जबर मोठे ग. हा वेळ संपलाय. कोणतं भूत मोठं आहे? ते भूत आहे काय आता? आणि ते भूत गायबान्याला धरीत नाही. काय काय गायबानी बुड्या मारू मारू मेली. माझ्या देखत एकाने बुडी मारली. म्हणलं महाराज माळ चालली, माळ घालवायच बुडी आणली मला. त्याच्या बापाला आमचं भूत धरीन का आता मला सांग? हे भूत गायबान्याला धरीत नाही. हे भूत अहंकारी माणसाच्या नादाला लागत नाही. हे भूत धरत कुणाला सांगू का? जे जे दिसे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. त्याला भूतानी धरलं. कोणत्या? पंढरपूरच्या. धरलं म्हणजे काय? येडा करून सोडलं. जागृती स्वप्नी सुसुप्ती अरे कधी बी फक्त ध्यानी म्हणी विठ्ठल. सांगा, संसाराचा नाद करून बरबादी करण्यापेक्षा विठ्ठलाचा नाद करून सच्चित आनंद पदाला पोचलेलं काय वाईट आहे? म्हणून तू कुबराय म्हणजे सज्जना, हे जग भुलवतंय, फसवतंय. काय काय म्हणतात, आमचा देव लय कोपतो. देव कोपतो, देव सकट मालकीनला भेटतो. देव कोपत नसते, काय नसते. खरं फक्त एकच आहे, तुम्ही कुणीतरी एक तत्वनाम दृढ धरी म्हणा. कुठं तरी अरे ज्याला हात नाही पाय नाही त्यांनी वारी केलेला का? दादा केली का नाही कुर्मदासन वारी? हात होतं का? पाय होतं का? त्यांनी वारी केली महाराज. त्याच्या विनंतीचा निरोप वारकऱ्यानं पांडुरंग परमात्म्याला सांगितला. पांडुरंगा तुझा वारकरी आलाय. पांडुरंग लोळला आला, त्याला मांडीवर घेतलं. दादा आपल्याला मांडीवर नका घेऊ देव, पण देवाच्या जवळ जरी जायला आलं का नाही तरी सुलुकता नावाची मुक्ती आपल्याला प्राप्त होईल. म्हणून एकदा रिगाया शरण कुणाला? पांडुरंगा. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई देवासारखी माणसं. अंजनी जनी नाही केलं ती महादेवासारखी माणसं. आमच्या काय बापाचं गेलं? आम्ही फक्त निरोप सांगायचं काम केले. आमचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा सद्गुरू दादाभाऊंनी जो निरोप आमच्यापर्यंत दिला आणि तोच निरोप जसाच्या तसा फक्त कुणाला सांगायचं काम केलंय? तुम्हाला. आम्ही पोस्टमन म्हणून इथं आलोय महाराज. त्याच पत्राबद्दल आमचा काही संबंध. आता ते पत्र जर तुम्हाला कळलं तर बरं, नाही कळलं तर पोस्टमनचा दोष नसतो. म्हणून एकदा ओ थांबा दादा जरा 2 मिनिटं. अजून फुलं टाकायच्यात आपल्याला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
या कुटुंबाचं आई नावाचं तत्व अनंतामध्ये विलीन झालं. जास्त सांगत नाही, सगळ्या कीर्तनकारांनी तुम्हाला आई सांगू सांगू रडवलं. जे कीर्तनकार आई कीर्तनात सांगून रडवतो त्याची आई 200 रुपयांनी खुरपाय लोकांच्या बांधावर असते. तुम्हाला काय सांगू मी सांगू का? कीर्तनात आई सांगायची पाळी ती हीच शोकांतिक आहे. माझं पटतंय का बघा तुम्हाला? कीर्तनात आई समजून सांगावं लागते किती वाईट हे हो. आई कधी कळते सांगू का? आई झाल्याशिवाय आई कळत नाही महाराज. शेजारणीला मुलगा झाल्यावर आपल्याला कुठं दुखणं होत असतं का? दवाखान्यात एक ताई डिलिव्हरीला नेली होती आणि ती नर्स लय दम द्यायची. गाप इतकं त्रास होतो का? ती म्हणली माझा जीव जायची वेळ आली. रोज 25 डिलिव्हरी होत्यात म्हणली. तर किती? ताईची डिलिव्हरी झाली. सकाळच्याला भाकरी घेऊन गेल्यावर त्या नर्सला विचारलं, ताई रात्री आमच्या ताईला तुम्ही खूप दम देत होता हो. इतका त्रास होत नसतो, इतका त्रास होत नसतो. अनुभव आहे म्हणली. रोज 25 डिलिव्हरी होत्यात. म्हणलं ताई तुम्हाला मुलं किती? ती म्हणली माझं लगीनच नाही. देऊ का कान? काय चुकीचं का माझं? ताई आई झाल्याशिवाय कळत नाही, बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. आणि आई आणि बापाला माघारी बोललेलं दुःख काय असतं हे आपला पोरगा माघारी बोलल्याशिवाय कळत नाही महाराज. सांगू का दादा? आई म्हणजे काय असते? आई म्हणजे गोट्यातली गाय असते. आई म्हणजे लंगड्याचा पाय असते. काय असते आई? आई म्हणजे दुधावरची साय असते. आज माझ्या मुलानं काय खावं याची काळजी करते तिचं नाव आई. आणि आयुष्यभर माझ्या पुरानं कुणापुढं हात पसरू नये याची काळजी करतो, त्याचं नाव बाप आहे. या जगताप कुटुंबाचं आई नावाचं तत्व अनंतात विलीन झालं. दादा, आई जिवंत असताना आईची किंमत कळत नाही आणि आई गेल्यानंतर आईची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. तायडे हो, एवढ्या भावाचा एक निरोप ऐका. तुमचं माहेर कधीपर्यंत हे सांगू का? जोपर्यंत आई जिवंत आहे आणि बाप जिवंत आहे तोपर्यंतच तुमचं माहेर आहे. आई म्हणजे माहेरातली माया आहे आणि बाप म्हणजे माहेरचा आधार आहे. अरे एखाद्या चिमण्यांची जर आई झावी, जशी ती चिमणी ओसरीला पडतात महाराज, तशी आई गेल्यावर मुलांची गत होते. पण आईची किंमत, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत कळते. ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत कळते. हात नाही त्याला हाताची किंमत कळते. या जगताप कुटुंबाचं आई नावाचं तत्व अनंतात विलीन झालं. मी पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करीन, देवा ही मातृत्व, हे आई आज तुझ्या भेटीला येऊन 1 वर्ष पूर्ण झाले. आज ह्या आईला गती मिळणार आहे. हे सगळं पुण्य तिला जाऊ दे, पण उत्तम गती तिला भेटावी एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. मायबाप सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, एक वेळेस देवाला नाही गेलं तरी चालेल, एक वेळेस आमच्यासारख्याची कथा कीर्तन नाही ऐकली तरी चालतील, एक वेळेस काशी करायला काशीला नाही गेलं तरी जबाबदारी बोलतो, माय बाप ते काशी तिने न जावे. ए तायड्या हो, तुम्हाला जर सगळ्यात मोठं सुख जर बघायचं असेल, आपल्या सासूच्या चेहऱ्यावरचा आनंद हे घरात लक्ष्मी नांदण्याचं सौभाग्य आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला लक्ष्मीची व्रत करायची गरज येणार, 16 सोमवार करायची गरज येणार. आणि ज्या घरातलं सासू सासरं दुःखी आहेत त्या घरात कोणचं जरी व्रत केलं तरी ते व्रत सफल होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून जाता जाता सांगतो, जर खरा देव कोणता असेल तर खरा देव आई आहे, बाप आहे. म्हणून संबंध कुटुंबातले आई आणि बापाला आपण चांगलं सांभाळलं पाहिजे. बरोबर का नाही दादा? आपल्या लहानाचं मोठं कुणी केलं? आई बापानं. कपडे घालाय कोणी शिकवलं? आई बाप. कुणी आणून दिली? आई बापानं. नाक पुसाय कोणी शिकवलं? अरे पदराने पुसलं रे, इकडे इकडे म्हणजे इकडे पुसलं का नाही? आपलं रंगारूपाला कोणी आणलं? आई बापानं. आपल्या बायको कोणी करून दिली? जुनं सांगतोय मी. आता काय पोरं आपापल्या मनाने काही करायला लागले. आई बापाला नंतर कळते, पण जुनं सांगतोय. आपल्या बायको कोणी करून दिली? आई बापानं. आई बापाने करून दिलेल्या बायकोमुळे आपण कोणावर तुटून पडलो? कशाला सांगावं तुम्हाला? सायन्स इज डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट पार्ट ऑफ द इंडिया. जग लय सुधारले. जग किती सुधारले सांगू का? जगाने कुत्री घरात घेतल्यात आणि आईबाप वसरीला टाकल्यात, इतकं जग सुधारले बघा.
म्हणून जाता जाता सांगतो दादा, काही करा काही करा, एक वेळेस तुम्ही देवाला मानू नका, आईबापाला माना. आईबापानं आपल्याला जन्म दिला म्हणून देव बघायला मिळलाय. खरं कुठे? आईबापानं लहानाचं मोठं केलंय म्हणून आज मी नोकरीला आहे. जर आईबापानं रस्त्यावर टाकलं असतं आपल्याला नोकरी लागली असती. आणि पुन्हा लग्न झालं म्हणतो माझ्या बायकोच्या पायात लक्ष्मी आली, आणि दुसऱ्या पायात काय अवदसा होती का घरात? अरे तुझं फक्त नंबर चुकला आहे. मला पुढचं बोलायला लावू नका. वर्षादास कीर्तन आहे म्हणून पाया पडून सांगतो सज्जनानो, करा ते करा. काय करा? आई वडिलाचा सांभाळ करा. देव देश आणि धर्मासाठी जगायला शिका. किती वर्ष जगला याला किंमत नाही, माणूस कसा जगला याला किंमत आहे. प्रत्येकाला मारायचं, इच अँड एव्हरीथिंग मॅन. प्रत्येकाला मारायचं पण कीर्तीच्या रूपानं ओरायचं. आपल्याला जावंच लागतं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाशी. तशी आपली कीर्ती जगाच्या पाठीमागं राहावं एवढी भगवान परमेश्वरांनी प्रार्थना करतो. आणि शेवेला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल राम तुकाराम तुकाराम तुकाराम